मंडळी, आता मी ऋतुराज क्षीरसागरजी यांना काही प्रश्न विचारतो. ऋतुराजजी, लहानपणापासून घरात शिवसेनेचे संस्कार आणि वडिलांकडून मिळालेली राजकीय परंपरा आणि आज तुम्ही पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळताय. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीच्या या मातीत काम करताना विशेषतः कोल्हापूरच्या जनतेसाठी आणि इथल्या तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? शिवसेना शिवसेना ही घोषणा आपल्याकडून आली पाहिजे. युवा सेना युवा सेना ही घोषणा आपल्याकडून आली पाहिजे. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व युवा सैनिकांचं मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि खास करून शिवसेनेचे मुख्य नेते, आमच्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माझ्यासमोर उपस्थित मान्य आपल्या तिघांचे खूप खूप आभार मानतो. आभार ह्यासाठीच की आज आम्ही सर्व सचिव हे आज व्यासपीठावर या उभे आहोत. हे फक्त तुम्ही आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आम्ही या व्यासपीठावर उभं राहतोय. आणि आपल्यामुळेच आम्ही महाराष्ट्र राज्यात फिरू शकतो, दिलेल्या विभागात फिरू शकतो, युवा सेनेचं संघटन वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि त्याचंच यश तुम्ही आज आम्हाला दिलेली जबाबदारी, तुम्ही जे गेले 2-4 वर्षापूर्वी घेतलेले जे कष्ट आहेत, 2-4 वर्षातले जे कष्ट आहेत, त्याचंच फळ आज या ठिकाणी दिसत आहे. आज ग्रामीण भागात फिरत असताना प्रत्येक जिल्ह्यात एक माझा युवा सेनेचा मित्र नवीन तयार झालेला आहे. माझ्या मागं असणारे सर्व मित्र, माझ्यासमोर असणारे सर्व मित्र. म्हणजे आज अभिमानाने सांगू शकतो की प्रत्येक जिल्ह्यात जर एखादा फोन जर आम्ही आज केला तर आमचं काम दुसऱ्या मिनिटात, तुम्ही जो दाखवलेला आमच्यावरचा विश्वास आहे त्यामुळेच होऊ शकतं. खरं म्हणजे मला आपण विचारलात की शिवसेनेचा आमचा परिवार, मला सांगायला नक्कीच आवडेल की माझं कुटुंब हे गेले 40-45 वर्ष शिवसेनेचं काम करतं. वा. माझे वडील मान्य आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 1986चं मी सांगतोय, हे विद्यार्थी सेनेचे पहिले कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख होते. तेव्हापासूनचा चालत असलेला आमचा प्रवास म्हणजे माझ्या घरातच शिवसेनेची परंपरा माझ्या घरातच ही चालत राहत आहे. आपण बोलता बोलता मला हाही एक प्रसंग आठवला, म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एक 10 सेकंडमध्ये दाखवतो. हा माझा लहान मला आवाज तुम्हाला ऐकू आला का नाही मला माहीत नाही, पण हा माझा 4 वर्षाचा मुलगा आहे, जो 1 वर्षापूर्वी विधानसभा झाली त्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या घोषणा देत होता. इतकं प्रेम आणि इतकं नसानसात ही शिवसेना आमच्या भरलेली आहे. आणि तेच कर्तव्य समजून आम्ही अभिमानानं शिवसेना वाढवण्याचं काम आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात करतोय. मला आपण सांगितलं की आमच्या कोल्हापूरवासियांना काय संदेश द्याल, तर मी आपल्या सर्वांना नक्कीच हे सांगेन की आज आपण शिवसेनेत काम करतोय, आज आपण युवा सेनेत काम करतोय. काम करत असताना संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असणं हे स्वाभाविक आहे. कुठल्याही क्षेत्रात जर आपण काम करत असलो तर संघर्ष हा असणारच आहे. पण आम्हा सर्वांचं आज नशीब आहे, आपल्या सर्वांचे मुख्य नेते हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आणि तुम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या छत्रछायेखाली काम करतायत, तर तुमच्या संघर्षाला, तुमच्या कष्टाला ते नक्कीच न्याय देतील हे विश्वासानं तुम्हाला सर्वांना सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. क्या बात है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.